नमस्ते, मी शिल्पा. अंगारकी संकष्टीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज मी बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवत आहे. तर मी इथे मावा मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे 250 ग्रॅम मी इथे खवा घेतलेला आहे, 1 वाटी गूळ, थोडं आपल्याला तूप लागणार आहे आणि वेलदोड्याची पावडर, थोडेसा सुकामेवा घेतलेला आहे इथे. तर सर्वप्रथम आपण गरम करायला ठेवलेली आहे. थोडंसं तूप घालूया आणि यामध्ये खवा आपण परतून घेऊया. खवा आपल्याला मंद आचेवर एक 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे. हे मोदक अगदी थोड्याच वेळात आणि मोजक्या साहित्यात बनून तयार होतात. जेव्हा केव्हा आपल्याला घाई असते, आपल्याकडे जास्त वेळ नसतो काही कारणामुळे, त्यावेळी आपण हे इन्स्टंट मोदक बनवू शकतो. आता आपण इथे व्यवस्थित 4 ते 5 मिनिटे खवा परतू. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. खवा छान परतून घेतले आहे. छान सुगंध आता दरवळतोय. आता आपण यामध्ये गूळ घालूया. गूळ हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, इतपत तुम्हाला गोड हवं आहे. आता परत हे गूळ घातल्यानंतर पातळ होणार आणि ते घट्ट होईपर्यंत आपल्याला एक 3 ते 4 मिनिटांसाठी परतून घ्यावं लागेल. इथे आता बघू शकता मिश्रण घट्ट होण्यास सुरुवात झाली आहे. तर आपण अजून एक थोडा वेळ याला परतूया. जोपर्यंत हे पॅनला सोडत नाही, कढईपासून सुटत नाही, तोपर्यंत आपल्याला याला परतावं लागेल बारीक गॅसवर. मिश्रण लवकर थंड होऊ दे म्हणून मी एका बाउलमध्ये ते ट्रान्सफर करून घेतलं. आता मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया आणि वेलची पावडर, ते एकत्र करून घेऊ. छानपैकी एकत्र करून झाल्यावर आपण मोदकच्या मोल्डमध्ये घालून याला मोदकाचा शेप देऊया. असा 3चा एक साचा आहे. आता आपण यामध्ये घालून घेऊया मिश्रण. अगदी अलगदरित्या त्यामध्ये घालायचं आहे. असंच आपण सगळ्या हे घालून घेऊया. जास्तीचं जे मिश्रण आहे ते आपण काढून घेऊ. आता आपण ओपन करूया. आता मिश्रण भरून झालेलं आहे. आता आपण ओपन करून पाहू. इथे बघू शकता छान असे आपले मोदक तयार आहेत. आता आपण एक एक करून यातून काढून घेऊ. अशा प्रकारे मी इथे सारे मोदक बनवून घेतलेले आहेत.